सो हाय हेमंत, आपण दोन्हीकडे लाईव्ह आहोत. इंस्टाग्रामवर सुद्धा आपण लाईव्ह आहोत. मी तुला रिक्वेस्ट पाठवतो इंस्टाग्रामवर. हो, मी सुद्धा तुला पाठवली आहे. ओके, फॅन्टॅस्टिक. येस, आणि फेसबुकवर सुद्धा आपण लाईव्ह आहोत. आल्या आल्यात अजय परचुरे यांनी मेसेज केलाय, नमस्कार डोमे साहेब असा. नमस्कार नमस्कार सगळ्यांना हाय. एकतर सुयश तुलाही हाय. येस, तुलाही. आणि खूप जण लाईव्ह जॉईन झाले दोन्हीकडे आणि आपल्याला खूप मेसेजेस येत राहणार आहे. सो पडद्यामागचं मध्ये तुझं स्वागत आहे. आणि सगळ्यात आधी थँक्यू की तू तयार झालास हे लाईव्ह सेशन करायला. पडद्यामागचं मध्ये आपण बोलणार आहोत इन जनरली जे इतर लोक बोलायचं टाळतात किंवा ज्याबद्दल फार चर्चा होत नाही, ते म्हणजे एखादं प्रोजेक्ट जेव्हा पडद्यावर येतं तर त्याच्या आधी, त्या प्रोजेक्टच्या आधी, त्या इन्सेप्शन पॉइंट पासून ते प्रोजेक्ट पडद्यावर येईपर्यंतचा जो मधला प्रवास असतो तो नक्की कसा असतो आणि काय त्याच्यात अडचणी येतात किंवा काही वेळेला तो प्रवास खरंच तेवढा स्मूथ असतो का जेवढा पडद्यावर दिसतो. आणि हे मी तुला विचारतोय कारण तू अभिनेत्या व्यतिरिक्त लेखक आणि दिग्दर्शनाच्या भूमिकेत जास्त दिसायला लागलाय सध्याच्या काळात, जे तुला पूर्वीपासूनच करायचं होतं. म्हणजे मला आठवत आहे आपली पहिली ओळख, मला ज्या काही जणांनी नाटकाकडे, प्रायोगिक नाटकाकडे येण्यासाठी प्रवृत्त केलं त्यातला एक महत्वाचा माणूस तू आहेस. ती समन्वय ची नाटकाची ऍक्टिव्हिटी जी चालायची त्यामध्ये तू मला इन्व्हाइट केलं होतंस आणि त्यामुळे मला प्रायोगिक नाटकाची गोडी लागली. तो तुझा हा स्वभाव पहिल्यापासूनच आहे की नवीन नवीन लोकांना सपोर्ट करणं किंवा तुझ्या बरोबरीने सगळ्यांना पुढे घेऊन जाणं. तर हे सगळं जे तुझ्याबद्दलचं एक आहे, म्हणजे तू अनेक चित्रपट लिहिलेले आहेत, आता काही चित्रपट तू दिग्दर्शित केलेत आणि अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केलं. सो गेल्या काही वर्षात डेफिनेटली एक ट्रेंड तुला बदलताना दिसला असेल. तू अनेक तुला धडे मिळाले असतील या सगळ्या गोष्टी. सो जेव्हा तू लेखक झालास पहिल्यांदा स्वतःच्या चित्रपटासाठी, तेव्हाचा अनुभव काय होता आणि का तुला असं वाटलं की आता आपण लेखनाच्या भूमिकेत उतरून स्वतःचा एक चित्रपट लिहावा? एकतर एक दोन लोकांचं असं आलंय की व्हॉइस डबल ऐकू येतोय. म्हणजे इन्स्टावरती मेसेजेस येतात की व्हॉइस डबल ऐकू येतोय. तर त्याबद्दल काय आपण करू शकतो? एकच मिनिट. इन्स्टाचा आवाज ओके का आता? मला वाटतं तुझ्या हेडफोन्सचा आवाज जर कमी करता आला तुला. पूर्ण कमी केला. आता काही बदल आहे का बघूयात. आपण पुढे जाऊयात. जर अशी परत अडचण वाटली तर आपण ते चेक करूयात. आणि ज्यांना इन्स्टावरती प्रॉब्लेम येत असेल त्यांनी प्लीज फेसबुकला जॉईन व्हा, कारण फेसबुकवरती सेम लाईव्ह सेशन आमचं चालू आहे. नाही, अजूनही त्यांचं म्हणणं आहे नाही. ओके, लोकेश म्हणतोय की ओके आहे आता. लोकेश नक्की ओके आहे? ओके. सो लोकेश गुप्ते आलेले आहेत, लाईव्ह जॉईन झालेत आपल्याला. अनिकेत विश्वासराव सुद्धा आहे आणि त्याचं म्हणणं आहे की खूप गोल आहे, प्लीज फॅन्सला त्रास होत आहे. अनिकेत प्लीज फेसबुकवर ये यार. आम्ही हे दोन्हीकडच्या कमेंट्स याव्यात म्हणून दोन प्लॅटफॉर्म्स वरती एका वेळेला लाईव्ह यायचं आज धाडस केलंय. उद्यापासून नाही करणार. पण बरं, आता मी खूप कमी केलाय आवाज. मीही इन्स्टाचा प्रचंड कमी केलाय. इंस्टाग्राम, मला वाटतं माझ्या लॅपटॉपचा जो आवाज आहे तो त्रास देतोय का लोकांना? तो थोडा कमी करायला पाहिजे. 1-2 मिनिटं थांबा, आम्ही आवाज आपण आवाजावरती पहिले सोल्युशन काढूयात. येस, आवाजावरती सोल्युशन काढतो. आता आवाज येतोय? ओके. अनिकेतचं म्हणणं आहे आता बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये आहे. ओके, ठीक आहे. आपण सुरुवात करूयात. सो सुयश, तुझा प्रश्न होता की सुरुवातीपासूनची प्रोसेस, म्हणजे
जिथून सुचतं तिथपर्यंत सिनेमा होण्याची प्रोसेस कशी काय आहे. तर माझ्या आयुष्यात तर ती फार इंटरेस्टिंग आहे. माझ्या आयुष्यात ती कधीही सोपी राहिलेली नाही. मला जेव्हा जेव्हा गोष्ट सुचली तिथून ते तो सिनेमा पडद्यावर येईपर्यंत प्रचंड आणि प्रचंड त्रासच झालेला आहे. पण तो चांगल्या अर्थाने झालेला आहे, कारण मला असं वाटतं की मला खूप सुरुवातीच्या काळात खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे मी ते खूप पॉझिटिव्हली बघतो. म्हणजे प्रत्येक वेळेला असं होतं की गोष्ट सुचली, मग निर्माता मिळतो. काही वेळा असं झालंय की निर्माता असतो, तो आपल्याला गोष्ट देतो किंवा आपल्याला म्हणतो तुझ्याकडे काय आहे? ते टप्पे फार वेगवेगळे असतात. परंतु गंमत तिथे होते की सिनेमाचं शूट करणं हे जे 35 दिवस 40 दिवस आहेत ना, ती तशी प्रोसेस प्रचंड सोपी आहे, कारण ती फक्त एक्झिक्यूट करण्याची प्रोसेस आहे. सगळ्यात कठीण काळ आहे तो त्या शूटच्या आधीचा आणि सिनेमाचं शूट कंप्लीट झाल्यानंतरचा. शूट सुरू व्हायच्या आधीपर्यंत स्क्रिप्टवर खूप खलबतं होतात, कास्टिंगवर होतात, टीमवर होतात, बरेचसे वादंग होतात. काही वेळा ती कामं थांबतात, मग पुन्हा सुरू होतात. शूट थांबतं, असं फार कमी वेळा होतं. सुयश, मी ना 1 मिनिटात फक्त लॅपटॉपला माझ्या हेडफोन्स लावतो, म्हणजे प्रश्न मिटेल. दे ना. हां. ओके, खूप आवाजाचा प्रॉब्लेम येतोय असं हां, म्हणतात. मग मी ते डबल, मला वाटतं माझ्या लॅपटॉपच्या स्पीकरमधनं जो आवाज येतोय ना, त्यामुळे त्रास होत असावा. आता येतोय? तुला येतोय आवाज? आता आता डबल आवाज यायचा प्रॉब्लेम बंद झालाय का? हम्म. कोणीतरी सांगा प्लीज. कोणीतरी सांगा. आता आम्ही फेसबुकचा आवाज ओके आहे. एफबी इज बेटर दॅन इंस्टाग्राम असं सगळ्यांचं म्हणणं आहे. हां. पण अजूनही इंस्टाग्राम वरती डबल आवाज येतोय का? इन्स्टावरती डबल आवाज येतोय का अजूनही? अजूनही येतोय म्हणतात. अजूनही येतोय. येत आहे डबल. बरं, मी इंस्टाग्रामवर क्षितीचं म्हणणं आहे बेटर आहे. आता बेटर आहे? आता व्यवस्थित आहे असंही म्हणतात. आता थोडा सो लेट्स कंट्रोल आहे. कंटिन्यू. ज्यांना ओके. इंस्टावरती प्रॉब्लेम येतोय त्यांनी प्लीज फेसबुक वरती जॉईन व्हा. फेसबुक वर सुद्धा आम्ही सेम नाही, इट्स फाईन नाव असं लोक म्हणतात. या सो आपण होतो की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये येणाऱ्या अडचणी, आणि त्या काही कोणाला चुकलेल्या नाहीत. म्हणजे त्या काही फक्त माझ्या नशिबात आहेत किंवा फक्त एकाच माणसाच्या असतात असं नाही. हा त्रास सगळ्यांना सहन करावा लागतो. एकतर मराठी सिनेमामध्ये काम करणं हे प्रचंड कठीण आहे. त्याची महत्वाची कारणं म्हणजे त्याचं बजेट. त्याचं खूप लिमिटेड बजेट आहे, कारण ते पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर ते पुन्हा कमवण्यासाठीचा जो लढा आहे ना, तो प्रचंड मोठा आहे. जो इतर भाषा किंवा हिंदी सिनेमाच्या तुलनेने खूप कठीण आहे. म्हणजे आपल्याकडे समजा बजेट असेल एका सिनेमाचं, खूप चांगलं बजेट त्याचं आपण ठेवलं समजा 4 करोड. तर 4 करोड प्लस 2 करोडची पब्लिसिटी म्हणजे 6 करोड त्या सिनेमाचं बजेट झालं. 6 करोड जर तुम्हाला थिएटरमधनं वसूल करायचे तर साधारण 16-17 करोडचा थिएट्रिकल धंदा हवा. प्लस तुमचे सॅटेलाइट, डिजिटल हे राईट्स आणि अशा सगळ्या गोष्टी. एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की मराठी सिनेमे तुलनेने खूप जास्त येतात. म्हणजे वर्षाला जवळपास 100-125 सिनेमे सेन्सॉर होतात आणि ते रिलीजही होतात. पण मला असं वाटतं की सुयश, तूही हेडफोन्स लाव असं काही लोकांचं म्हणणं आहे FB ला, म्हणजे तुझ्या लॅपटॉप किंवा तू जिथनं लाईव्ह आहेस. हां. सो मी होतो इथे की ते बजेट जे आहे, ती जी अमाउंट आहे ती पुन्हा वसूल करण्यासाठी लढा हा प्रचंड मोठा आहे. आणि त्या तुलनेने मराठी सिनेमाचा जो बिझनेस आहे ना, तो फार कमी आहे. म्हणजे त्या 100 सिनेमांपैकी तुला मला सुद्धा कळतात ते 15-20 सिनेमे असतात. त्या 15-20 पैकी सिनेमे चालतात असे 8-10 असतात. तर ते चालण्याचं प्रमाणही असं नाहीये की 100 करोड, 150 करोड. एक सैराट होतो आपल्याकडे, जो खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस करतो. अशी काही नक्कीच उदाहरणं आहेत की इतर सिनेमे आहेत की ज्यांनी खूप चांगले आकडे त्यांनी गाठलेले आहेत. परंतु प्रत्येक वेळेला ते शक्य होत नाही. आणि मग पुन्हा एकदा मराठी सिनेमा इथेच येऊन थांबतो की 1.5 करोड, 2 करोड या बजेटमध्ये करायचंय आणि लिमिटेड दिवसातच करायचंय.
म्हणजे हिंदी सिनेमा शूट होताना साधारणपणे त्याला 100-150 दिवस मिळतात किंवा कमीत कमी म्हणजे 60-70 दिवस तर त्या कुठल्याही छोटेखानी हिंदी सिनेमाला सुद्धा 60 एक दिवस तर नक्कीच मिळतात. तसं आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे सिंगल शेड्यूलमध्ये फिल्म कंप्लीट करा. बापरे! 25 दिवस बघा ना जरा 18-20 मध्ये होतंय का? सो हे जे सिनेमा करण्यासाठीची जी धडपड आहे ना, ती अजूनही सुयश मला असं वाटतं, की आपण जी प्रायोगिक रंगभूमीवरती कामं करायचो ना, त्या पद्धतीचीच थोडी सुधारित आवृत्ती आहे. इथे सगळं आपल्याला करावं लागतं. सगळ्यात लक्ष घालावं लागतं. सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे प्रायोगिक रंगभूमीला आपण जशी स्वतः तिकीटं विकलेली आहेत. आपण स्वतः सेट उचललेत, सेट लावलेत, आपण स्वतः टेम्पो चालवलेत, ही सगळी कामं केलेली आहेत. जाहिराती पोहोचवल्यात. मराठी सिनेमाचंही काही वेगळं नाही. अर्थात काही उदाहरणं आहेत, की जिथे खूप चांगल्या पद्धतीने लोक काम करतायत. मला या सगळ्यामध्ये समाधानाची एकच गोष्ट वाटते, ती म्हणजे खूप चांगले सिनेमे मराठीमध्ये होतायत आणि होत राहतील. आपले खूप चांगले दिग्दर्शक मित्र आहेत किंवा सीनियर मंडळी आहेत, जे अजूनही वेगवेगळे प्रयोग करायला घाबरत नाहीयेत. आणि ती मला वाटतं जमेची बाजू आहे आणि हे चित्र 100% बदलेल. त्यासाठी आपण सगळेच मिळून काम करतोय. पण हा प्रवास डेफिनेटली प्रचंड कठीण आहे, एवढं नक्की. तू आता असं म्हटलास की हा सगळा प्रॉब्लेम मराठीला जास्त येतो. किंवा मराठी सिनेमा करताना आपल्याला हे चॅलेंजेस जास्त समोर येतात. तर हे फक्त मराठी बाबतीत का होतं असं तुला वाटतं? कारण रिजनलचा जर आपण विचार करायला गेलो, तर एकीकडे साऊथ इंडियन इंडस्ट्री, रिजनल इंडस्ट्री असून सुद्धा हिंदीच्या तोडीस तोड रादर त्यांच्यापेक्षा जास्त ताकदीचे सिनेमे आपल्यासमोर घेऊन येतात. आणि एकीकडे आपण मराठीमध्ये आपल्याकडे खूप चांगला कंटेंट देण्याची क्षमता असून, खूप चांगले लेखक आणि दिग्दर्शक असून, टेक्निकली खूप साऊंड टीम असून अनेक वेळेला आपल्याला असं जाणवतं की मराठी कुठेतरी कमी पडते. प्रेक्षक मराठी सिनेमा बघायला थिएटरकडे येत नाही. तर आपण पोहोचायला कुठेतरी कमी पडतोय प्रेक्षकांपर्यंत का प्रेक्षकांचीच मानसिकता थोडीशी आता मराठी बघायचंच नाही, फ्रीमध्येच बघूयात मराठी, टेलिव्हिजनवर आल्यावर बघूयात किंवा मोबाईलवर डाउनलोड करून बघूयात सिनेमा, असं प्रेक्षकांकडनं होतं. तुला काय नक्की वाटतं? हे गडबड होते. मला डेफिनेटली हे वाटतं, की तू आता साऊथचं उदाहरण दिलंस म्हणून. आपल्याकडे बऱ्याचदा असं बोललं जातं, की मराठी फिल्म्स काय साऊथचा रिमेक करून बनवतात किंवा रिमेक असतो बऱ्याचदा. खरं तर सुयश ना, एक महत्त्वाची फॅक्ट अशी आहे ना, की मराठी सिनेमाचे रिमेक सर्वात जास्त होतात. म्हणजे मराठी नाटकांवर, मराठी साहित्यावर, मराठी सिनेमांवर आधारित सिनेमे हे संपूर्ण भारतात होत असतात. वेगवेगळ्या भाषांमध्ये होत असतात. सो आपण कोणाला कॉपी करत नाही आणि कॉपी हा शब्द नसतो. त्याला आधारित असं म्हणतात. एखाद्या गोष्टीचा बेस घेऊन आपण त्याच्यावर करणं. कारण असं पण होऊ शकतं, की मला एखादी कलाकृती आवडली आणि मला असं वाटतंय, की ती माझ्या भाषेत मला सांगायची आहे परत एकदा आणि त्याच्यात काही बरोबर, चूक नाहीये. अगदीच ते बरोबर. म्हणजे आता मग तसं तर हॉलिवूडमधले अनेक सिनेमे आपल्याकडे होत असतात. त्याच्यात चूक आहे असं मला वाटत नाही. अर्थातच ओरिजिनल जी गोष्ट आहे ती सांगण्याची मजा फार वेगळी आहे. हेही हं. 100% खरं. पण साऊथला सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे, की प्रेक्षकांचा पाठिंबा. साऊथचा तो जो संपूर्ण प्रेक्षक आहे, तो इतका लॉयल आहे त्यांच्या भाषेसाठी. एकतर मला असं वाटतं, की महाराष्ट्राच्या काही म्हणजे काही त्रुटी माझ्यासुद्धा आहेत, तुझ्यासुद्धा आहेत, आपल्या सगळ्यांच्या आहेत. इथूनच सुरुवात होते, की आपल्या भाषेविषयीचं प्रेम. त्या भाषेबद्दल आपल्याला कितपत वाटतं. मग त्या भाषेतला सिनेमा बघणं ही आपली प्रायोरिटी आहे का? अ, आता हिंदी सिनेमा बघायचा का मराठी सिनेमा बघायचा? बरं हिंदी सिनेमाचे तिकीट दर जास्त. बरं असेही आपल्याकडे तुला माहिती आहे मराठी नाटकाची तर बोंबाबोंब इथपासनं आहे, की संकष्टी चतुर्थी आहे आज, तर 9:30चा प्रयोग नको. चंद्रोदय 9:45ला आहे, तर आज 10चा प्रयोग करू. तर हे इतकं इतकं मराठीत काय म्हणू आपण त्याला पर्याय नाहीये त्या सगळ्याला. म्हणजे हा एक बिझनेस अत्यंत कठीण गोष्टींवर उभा आहे. तर मला असं वाटतं, की त्यामुळे मराठी प्रेक्षक त्या प्रेक्षकाची जबाबदारी आहे, की चांगले चित्रपट, मी असं म्हणत नाही, की सगळे चित्रपट. जे तुम्हाला चांगले वाटतात, जे मनापासून तुम्हाला असं वाटतं, की हा सिनेमा चालायला हवा, हा सिनेमा आपण बघायला हवा. तो सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघा. कारण तो एक चांगला सिनेमा जर प्रेक्षकांनी उचलून धरला, तर या 125 मधले जे 10 आणि 12 अशी जी आपण एक हे काढतो, की 125 पैकी 10-12 चांगले असतात. तर त्याचं प्रमाण वाढेल. चांगला सिनेमा करणाऱ्यांचं बळ वाढेल आणि तो सिनेमा करण्याची क्वांटिटी आहे ती वाढेल. ते 125 मधनं 50 वर जरी आपण पोहोचलो ना, तरी ह्या सगळ्यामध्ये प्रचंड फरक पडेल. या सगळ्यामध्ये महत्त्वाचं मला असं वाटतं, की आपण
प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचवायला कमी पडतोय का? तर नाही. आपण तो पोहोचवायचा पूर्ण प्रयत्न करतो. कधी-कधी मला असं वाटतं, की त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग व्हायला हवेत. म्हणजे आता मराठी सिनेमा रिलीज होत असला, की रेडिओ चॅनल्सला व्हिजिट, न्यूजपेपर्सना व्हिजिट, कॉलेजला व्हिजिट आणि मग ते सगळं ठरलेला प्लॅन असतो. मला असं वाटतं, की एक यू-एस-पी आपल्या सिनेमाचा काढून तो वेगळ्या पद्धतीने कसा मार्केट करता येईल. कारण आत्ता सगळा जो जमाना तसं आहे तो मला वाटतंय जसं मला वाटतंय काय मुद्राकरच्या वेळेला तुम्ही गडांवर जाऊन काही ठिकाणी हो, प्रमोशनची हो, ड्युटी हो. केली. हो, हो. सो तसा प्रयत्न करत राहिला पाहिजे. पण या सगळ्यामध्ये 100% मी पुन्हा एकदा सगळ्या माझ्या मित्रांना, मराठी प्रेक्षकांना अर्थात जे आत्ता इथे आपलं लाईव्ह बघतायत ते मराठी प्रेक्षक आहेत, जे चित्रपटावर प्रेम करतात म्हणून ते आत्ता इथे आपलं लाईव्ह बघायला आहेत. आणि आता जे आपल्याला लाईव्ह जॉईन झाले त्यातल्या बऱ्याच जणांना तुझा हा सिरियस अवतार आवडत नाहीये. यामध्ये प्रामुख्याने प्रियदर्शन जाधव आहे. हां. जो खूप तुला वेगवेगळ्या नावांनी हाका मारतोय. तर तू प्लीज त्याला एकदा हाय म्हण असं अमित फळकेनी रिक्वेस्ट केली आहे. कारण हॅलो, तो हॅलो काका, प्रियदर्शन. हेमुडी, दुसरा कॉमेडी कुठे वगैरे असे अनेक प्रश्न तो विचारतो. हाय, तो हॅलो प्रिय दर्शन, हॅलो दर्शन. हं. सो आता प्रियदर्शन जाधवला दर्शननी शांत करणं. आत्ता नुकताच दर्शननी केलेला सिनेमा पण बघ, चोरीचा मामला हा सिनेमा. तो हो. थिएटरला लागला आणि तानाजी हा तेव्हा जोरात सुसाट चालू होता थिएटर्समध्ये. सो तेव्हा अनेक थिएटरवाल्यांशी आम्ही बोलल्यानंतर असं उत्तर आलं, की सिनेमा तुमचा चांगला आहे, पण काय हं, होतं सर बघा ना, तानाजीचं हं, तिकीट जास्त आहे. हं, तानाजीला येणारा ऑडियन्स हा गाड्या घेऊन येतो. हं, त्यामुळे आमच्या पार्किंगलाही जास्त पैसे मिळतात. तानाजीला हं. येणारा ऑडियन्स हा महागडे पॉपकॉर्न्स घेतो किंवा जास्त वस्तू घेतो. फरक आहे सर. मराठी आणि हिंदी ऑडियन्स येणाऱ्या ऑडियन्समध्येही फरक आहे. एका मॅनेजरनी मला हे फॅक्टमध्ये सांगितलं, की मराठी सिनेमा जर थिएटरला असेल, तर आमच्या रेस्टॉरंट आणि पार्किंगचा धंदा किती होतो आणि हिंदी सिनेमा जर स्क्रीनमध्ये चालू असेल, तर किती होतो. आता ह्याचं ह्याचं गणित आपण कसं बांधायचं? आता म्हणजे आपण सिनेमा करताना पार्किंगची तिकीटं किंवा पॉपकॉर्नची काय सोय करता येईल, हे तर नाहीच करू शकत. म्हणजे हे सगळं इतकं कल्पनेच्या पलीकडचं आहे ना आपल्या आणि शेवटी मला प्रामाणिकपणे असं वाटतं, की थिएटर ओनर्सचा सुद्धा एक बिझनेस आहे. हं. त्यांनी सुद्धा ते थिएटर जे बांधलंय, उभं केलंय, ते त्यांचा व्यवसाय म्हणून उभं त्यांना केलेलं आहे. चालवायचं. त्यांनी काही समाजकार्याचा हे घेतलेलं नाही, की चला मराठी सिनेमा साता समुद्रापार पोहोचूयात वगैरे. त्यांना व्यवसाय करायचा आहे. चांगला सिनेमा असेल तर ते बॅक करतील सुद्धा. पण इथे पुन्हा एकदा जबाबदारी आहे ती मराठी प्रेक्षकाची, की त्यांनी मराठी सिनेमाला बॅक केलं पाहिजे. पण यासाठी आता तुला मी आता एका माणसाने विनय जवळगीकर यांनी फेसबुकवरती असं लिहिलंय, की मराठीत चेहराच नाहीये ज्याच्या नावावर सिनेमा चालेल. ते साऊथमध्ये भरपूर आहेत. तिथे हं, कलाकाराला देव मानतात. हं. अर्थात तिथे कलाकार देखील प्रेक्षकांना खूप व्हॅल्यू देतात. याबद्दल तुला काही म्हणायचं आहे? कारण मी तुला गेल्या काही दिवसांमध्ये जे बघितलंय, त्यामध्ये तू आजकाल ऑनलाईन ज्या कमेंट्स येतात, निगेटिव्ह कमेंट्स येतात किंवा बरेचदा आपल्यावरती टीका करणाऱ्या ज्या कमेंट्स येतात, त्याच्यावरती खूप परखडपणे बोलताना मी तुला पाहिलं. आता ह्यांचं जे म्हणणं आहे, की तिथे कलाकार सुद्धा प्रेक्षकांना खूप व्हॅल्यू देतात. तर आपण तर प्रेक्षकांना देव मानतो आणि आपल्यासाठी प्रेक्षक म्हणजे सर्व आहे. तरी सुद्धा जर आपल्याच एका मराठी ऑडियन्सचं असं म्हणणं असेल, तर तुला काय वाटतं, की हे काय नक्की गणित आहे किंवा हे खरंच असं आहे का, की बाहेर आपण प्रेक्षकांना फिल्मच देत नाही आहोत किंवा आपल्याकडे असा चेहराच नाही ज्याच्या नावावर चित्रपट चालतो? मला ह्या सगळ्यावर आता नुकतंच घडलेली एक घटना आहे. अर्थातच हं, आपले सगळे मित्र-मैत्रिणी यांनी सीएम रिलीफ फंड आत्ता या कोव्हिड-19 या संकटामध्ये लढण्यासाठी सीएम रिलीफ फंड या गोष्टीला सगळ्यांनी आपल्याला जितकं शक्य आहे, तितकं त्याच्यामध्ये योगदान द्यायचा प्रयत्न केला. अर्थात प्रत्येकाने आकडे रिव्हील केले नाहीत. कारण ते आकडे असं होतं ना, की आपण काय योगदान केलं याची जाहिरात करणे हे थोडंसं आपल्याला सगळ्यांनाच नाही पटत, की मी बघा एवढे पैसे दिले. सो त्याची जाहिरात न करता मी माझ्या परीनं जेवढी शक्य आहे तेवढी मदत केली. त्याच्या खाली एका आपल्या ट्रोलर मित्र असतात बघ आपले. त्यातल्या एका ट्रोलर मित्राने असं लिहिलं होतं, की तिकडे बघा साऊथला सुपरस्टार 1.5 करोड, 2 करोड डोनेट करताय आणि तुम्ही जे आकडे टाकलेत त्यालाही व्हाईटनरनी पुसताय. तर त्याच्यावर त्या मित्राला अगदी प्रामाणिकपणे मला उत्तर द्यावंसं वाटलं, पण मी दिलं नाही. पण हां, खरं तर सुयश आत्ता या निमित्ताने मी तुला सांगू शकतो, की हां, तिथे ज्या पद्धतीने सिनेमाचा व्यवसाय होतो, ज्या पद्धतीने सिनेमा थिएटरला पैसा कमावतो आणि ज्या हं, पद्धतीने ॲक्टर्सना पेमेंट दिलं जातं,
याच्यात आणि मराठी सिनेमाच्या पे स्केलमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. इथे आपल्या सगळ्यात जास्त काय म्हणतो महागड्या नटांची व्हॅल्यू आणि तिथल्या महागड्या नटांची व्हॅल्यू याच्यात 100 पटीचा फरक आहे. 100 म्हणजे मी आकडे रिव्हील करत नाही कारण ते आपले सगळेच मित्र आहेत. पण याच्यात 100 पटीचा फरक आहे. तर त्या फरकाच्या मानाने जो माणूस एक काहीतरी मदत करू पाहतोय, त्याला तुम्ही अशा पद्धतीने डिस्करेज न करता तुम्ही त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. आणि मग साऊथचा जर अभिमान असेल, वाटत असेल, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कशाला फॉलो करता मराठी कलाकारांना? तुम्ही त्यांनाच फॉलो करा आणि त्यांच्या भाषेत खाली कमेंटमध्ये जिलब्या जिलब्या टाका. करेक्ट. मी कमेंट वाचताना फोन पडला मला. हरकत नाही. इथे सिनेमे पडतायत, फोन पडणं काय? तो कारण प्रियदर्शन जाधव हे अनेक विषयांवरती खूप बोलायचा प्रयत्न करतात. त्यांच्याशी पण आपण एक लाईव्ह सेशन घेणार आहोत. प्रियदर्शन आय होप तू पण लवकर जॉईन होशील. प्रसाद ओक लाईव्ह आलेले आहेत. नमस्कार. सगळे नाही आज सगळे येणारच कारण सगळेच माझे इतके प्रिय मित्र आहेत ना, काय सांगू. मी कायम एक वाक्य म्हणतो सुयश, की मला जवळ म्हणजे लांबचे मित्र नाहीत, पण मला जवळचे शत्रू खूप आहेत. तर हे सगळे जे आता लाईव्ह बघायला आलेले ते सगळे माझे जवळचे शत्रू आहेत. डोम्या तू हे बोलताना मला एक तुला विचारायचं आहे की हा तुझा जो एक मित्र परिवार आहे तो कायम तुझ्या बरोबर आहे आणि तू सुद्धा बरेचदा अनेक मित्र जोडून ठेवतो कारण तू स्वतः खूप इमोशनल आहे आणि ती बाजू तुझी बरेचदा प्रेक्षकांसमोर येत नाही पण आम्ही तुझे मित्र आहोत इतक्या वर्षांपासून तर आम्हाला माहिती आहे तुझी एक इमोशनल बाजू सुद्धा आहे आणि तुला पटकन कोणालाही तोडता येत नाही. पण मधला एक काळ असा होता की जेव्हा तू सगळं सोडून गेला होता युकेला आणि वेगळ्याच विषयात अभ्यास करून परत आला. बऱ्याच लोकांना कदाचित माहित नसेल ते म्हणजे मी मास्टर्स केलं होतं वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन मध्ये. वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन मध्ये तू मास्टर्स केलं आणि तिथे परत येऊन तू सिनेमे करायला सुरुवात केली, नाट्य करायला सुरुवात केली. तर ह्या विषयाबद्दल तुला पुन्हा काही करायची इच्छा आहे का? वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन हा विषय घेऊन तुला त्याबद्दल काही चित्रपटाच्या माध्यमातून? अर्थातच मी जेव्हा शिकलो होतो ना तेव्हा आम्हाला प्रोजेक्टही होता आणि मला त्या युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिपही मिळाली होती. त्यामागचं प्रमुख कारण असं होतं की मीडियामध्ये मी त्याचा काहीतरी वापर करू शकेन असं तेव्हा त्यांना वाटलं होतं. अर्थात मी दुर्दैवाने फार पुढे काही करू शकलो नाही. मीडियामध्ये आता वाईल्ड लाईफचा वापर एवढाच होतो की जे आता लाईव्ह सगळे मित्र आहेत ती एक वाईल्ड लाईफच आहे आणि त्यांना सिनेमात घेऊन त्यांना हाताळणं इथे ते वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन मला फारच कामाला येतंय. पण डेफिनेटली 1-2 गोष्टींवर काम चालू आहे ज्याच्यावरती सिनेमा करावा असं मला वाटतंय की आपलं जे शिक्षण आहे आणि आपल्याला जे काहीतरी सांगायचं आहे वाईल्ड लाईफ आणि कॉन्झर्वेशन बद्दल तर त्याची सांगड कशी घालता येईल याचा प्रयत्न नक्कीच चालू आहे माझा. पण म्हणजे तुझ्या डोक्यात काहीतरी विषय चालू आहे ज्याच्यावरती तू चित्रपट लिहितोय? हो. विषय चालू आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यातला मला असं वाटतं की ॲनिमल आणि ह्युमन याचा कॉन्फ्लिक्ट जो आहे ना, तो त्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्या दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे जंगलात राहणारा जो आदिवासी आहे, तेही त्याचं घर आहे आणि जंगलातला प्राणी त्याचंही तेच घर आहे. सो हा जो कॉन्फ्लिक्ट होतो ना तिथे, की एकमेकांच्या टेरिटरीमध्ये येणं आणि त्यातनं होणारे गोंधळ. मग माणूस वाघाला मारायला लागतो, वाघ माणसाला मारायला लागतो. ही जी सगळी कॉन्फ्लिक्ट आहे ना, तर त्या सगळ्यावरती डेफिनेटली काहीतरी करावंसं वाटतंय आणि काहीतरी करू लवकरच. यावर प्रसाद ओक यांचं म्हणणं आहे, "येरे येरे पैसा 2 मध्ये सगळे वाईल्डच होते." हो. प्रचंड. माझे सगळेच म्हणजे सर्वच सिनेमांमध्ये घेतलेली सर्वच माणसं ही वाईल्डच आहेत. आणि अनिकेत असं म्हणणं आहे की आजोबा पार्ट 2 चा विचार करू. नाही. आजोबा पार्ट 2 मी नक्कीच करणार नाही. आजोबाचा पार्ट 1 जो काही बनलेला आहे, तो इतका छान बनलेला आहे, इतका सुरेख झालेला आहे, की त्यामुळे मला असं वाटत नाही की आपण त्याचा पार्ट 2 करावा. डेफिनेटली. आता ह्या सिनेमाचा विषय निघालाच आहे, तर मला एका मुद्द्याला हात घालावा असं वाटतोय की या सिनेमाशी रिलेटेड काही माणसांचं मध्यंतरी खूप एक स्टेटमेंट त्यांनी केलं होतं. तर तुला काय वाटतं कला क्षेत्रामध्ये किंवा आपण सिनेमा करत असताना कलाकारांची जात, धर्म त्या क्लासमधनं येतात, त्यांची नावं काय, आडनावं काय? खरंच
मॅटर करतं का आणि हे प्रमोशनसाठी वापरलं जावं का, म्हणजे मार्केटिंगसाठी याचा विचार केला जावा वापरताना, आपल्या एखाद्या चित्रपटाचं मार्केटिंग ह्या मुद्द्याला धरून व्हावं. मला एकतर कितपत योग्य मल वाटतं? नाही, मला एकतर वाटतं आपला मित्र जो आहे, ज्यानी हे स्टेटमेंट केलं, त्याची त्यावेळेची मेंटल स्टेट काय होती आणि तो नेमका काय कशाच्या इम्प्रेशन खाली किंवा कशाच्या प्रभावाखाली ते बोलत होता, हे तपासणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे वेगवेगळे प्रभाव असतात आपल्याकडे. बाटलीतील प्रभाव, कागदातील प्रभाव गुंडाळलेले किंवा असे बरेच वेगवेगळे प्रभाव आहेत. तर त्यातला कुठला प्रभाव नेमका त्याच्यावर होता आणि त्या प्रभावातनं तो बोलला, हे आपण तपासून घेतलं पाहिजे आणि तोही माणूस आहे. काहीतरी त्या प्रेशरखाली किंवा याच्यात व्यक्त झाला असावा. पण मला असं वाटतं, की जेन्युइनली मराठीत आजपर्यंत तरी आपण इतकी वर्ष जे काही काम करतोय, छोटं-मोठं काम केलंय, त्यामध्ये असा अनुभव कधीच आलेला नाहीये, की तुझी जात कुठली, तुझं आडनाव काय? म्हणजे तुम्ही कोण? हा प्रश्न कधीच विचारला जात नाही. तर मला असं वाटतं, की त्याचा शिरकाव आपल्याकडे व्हायला नको. आपल्या सुदैवाने हे क्षेत्र किंवा काही अशी क्वचित क्षेत्र आहेत, आय-टी असेल किंवा अशी सेक्टर्स आहेत, जिथे जात-पात याचा विचार केला जात नाही. बाकी सगळीकडे आरक्षण आहेत. आता आपल्याकडे जर आरक्षण आणि हे सगळं सुरू झालं आपल्या क्षेत्रात, तर ते फार विचित्र होईल. माझं असं ठाम मत आहे, की कलाकार किंवा व्यक्त होणारा कुठलाही माणूस, मग त्याला व्यक्त होताना त्याची जात, धर्म, भाषा काही नसतं. त्यांनी ते व्यक्त व्हावं आणि डेफिनेटली मीही त्या स्टेटमेंटचा तेव्हा विरोधच केला होता. आजही मी त्या स्टेटमेंटच्या विरोधातच आहे आणि मला असं वाटतं, की जात-पात ह्या सगळ्याला सोडून आपण काहीतरी मस्त व्यक्त होत राहू, लोकांचं मनोरंजन करत राहू आणि हे एकमेव क्षेत्र आहे, जे आपण खूप छान आणि मस्त ठेवूयात आणि आपली जबाबदारी आहे सगळ्यांची. तुला दोघा तुला असं वाटतं का, की हे असे विषय एखाद्या चित्रपटाशी रिलेटेड जेव्हा सुरू होतात किंवा मेन चित्रपटाचा जो कंटेंट आहे तो सोडून काही वेगळे आजूबाजूला घडतं, हे जेव्हा सुरू होतं तेव्हा मूळ जो मुद्दा आहे, जो चित्रपट आपण ज्या पॅशननी बनवलेला आहे, ते कुठेतरी लांब पडतं. किंवा तुझ्या आयुष्यात कधी असं झालंय का, की तू एखादा चित्रपट वेगळ्या कुठल्यातरी पॉइंट ऑफ व्ह्यू मांडायचा किंवा लिहायचा प्रयत्न करत होतास, पण इतर जे फॅक्टर्स होते तुझ्या आजूबाजूला इन्फ्लुएन्स करणारे तुला, ते मेकर्स असतील किंवा तुझ्या चित्रपटाला ग्रीन सिग्नल देणारे काही जण असतील, फायनान्सर्स असतील, त्यांच्याकडनं कधी तुझ्यावरती काही इन्फ्लुएन्स झालाय किंवा होतो? नाही, नाही. सुदैवाने आत्तापर्यंत तसा काही इन्फ्लुअन्स झालेला नाही. माझा जो सिनेमा होता बघतोस काय मुजरा या सिनेमाच्या वेळी जितेंद्र जोशी हा प्रमुख भूमिकेत होता आणि त्यावेळी पुण्यात एक घटना घडली होती. बालगंधर्व आणि त्या सगळ्या भागात गडकरींच्या स्टॅच्यूवरनं. तर त्या घटनेचा निषेध म्हणून काही लोकांनी अशी पत्रकं छापली किंवा अशी पोस्टर्स बनवली, की अ, जितेंद्र जोशी या ब्राह्मण नटाचा सिनेमा आपण नाकारूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरील विषयामध्ये जितेंद्र जोशी हा ब्राह्मण माणूस असूच कसा शकतो? तर तेव्हा डेफिनेटली असं झालं होतं, की सिनेमाच्या रिलीजच्या 2-3 दिवस आधी हे सगळं जे चालू होतं. तर असं झालं, की हे सगळं व्हायला नकोय. म्हणजे हे झालं तर चालेल, की जितेंद्र जोशी यांनी या सिनेमात वाईट काम केलेलं आहे, तर तुम्ही बघायला जाऊ नका. असंही होऊ शकतं किंवा हा सिनेमाच थुकरट बनलेला आहे, प्लीज बघायला जाऊ नका. हेही तुम्ही पसरवू शकता. त्याला काही विरोध नाही आमचा, असं होऊ शकतं. परंतु काहीतरी जात आहे, मग काहीतरी महाराजांचं हे आहे, मग काहीतरी ते अशी काहीतरी भलतीच गिमिक्स वापरून तो विषय भलतीकडे न्यायचा प्रयत्न काही लोकांनी केला. असे अनुभव येत राहणार आहेत आपल्याला सगळ्यांना. पण आपण ह्या सगळ्यापासून स्वतःला वेगळं ठेवून पुन्हा एकदा जात-पात न बघता काम करत राहणे, सर्व विषयांवर, सर्व जातींवर, सगळ्यावर आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि सगळ्यांच्या बाजूनी ठामपणे उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं. तुला लेखक म्हणून या गोष्टींचं काही वेळेला प्रेशर येतं, की काही ठाम मतं मांडायची आहेत सिनेमातनं. पण आपल्याकडे सिनेमातनं अनेक वेळेला आपण हे पाहिलंय. म्हणजे बॉलिवूडच्या अनेक सिनेमांबद्दल आता रिसेंटली की आपण जेव्हा इतिहासातल्या कुठल्याही विषयाला हात घालायला जातो, तेव्हा प्रेक्षक किंवा एक काही समाज ज्यातले असे काही घटक आहेत, की जे खूप कल्ला करतात आणि मग त्याच्याबद्दल त्यातल्या अनेक जणांनी इतिहासाचा ई सुद्धा कधी वाचला नसेल. पण आपल्याकडे त्याबद्दल एक खूप प्रेक्षक तयार होते. तर लेखक म्हणून काही वेळेला त्यामध्ये चेंजेस करावे लागतात. काही जणांना ते सिनेमे रिलीज पण नाही करता येत. काही जणांना त्यात नावं बदलावी लागतात.
काही जणांना त्या कंटेंट मध्ये खूप चेंजेस करावे लागतात, so that कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नये. तो याबद्दल तुला काय वाटतंय की काय करावं याबद्दल? आपल्याला आपलं म्हणणं म्हणजे मी नेहमी जेव्हा जेव्हा किंग स्पीच नावाची फिल्म तेव्हा तिथल्या एका राजाच्या व्यंगावरती एक चित्रपट बनवू आणि तो विदाऊट एनी प्रॉब्लेम रिलीज ऑडियन्स तितक्या चांगल्या पद्धतीने त्या व्यंगाचं फार हे न करता ते सेलिब्रेट करतात. ते चित्रपट म्हणून सेलिब्रेट करतात. आपल्याकडे असं फार कमी बघायला मिळतं असं तुला नाही वाटत का? कारण आपल्याकडे इतिहास एवढा मोठा आहे आणि इतका चांगल्या पद्धतीचा इतिहास आहे, इतक्या गोष्टी आहेत आपल्याकडे सांगण्यासारख्या, पण त्या अनेक वेळेला प्रेक्षकांच्या या प्रेशरमुळे सांगता येत नाही असं वाटतं का तुला? मला असं वाटतं, की आपल्याकडे जे भारत सरकारचं आपल्या देशाचं बोर्ड आहे, हे सोडून आपल्याकडे एक स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड्स तयार झालेली आहेत. म्हणजे ती वेगवेगळ्या माध्यमातनं काम करत असतात आणि त्यांनी एक जी जबाबदारी घेतलेली आहे, की सिनेमात काय असावं, काय नसावं, कुठल्या जातीबद्दल बोलावं, नसावं, कपडे कोणी कसे घालावेत, काय नाही. म्हणजे आणि काय होतं ना आणि मग जी आपली एक संस्था आहे, जी काम करते सेन्सॉर बोर्ड, त्यावर सुद्धा बाहेरनं प्रचंड प्रेशर्स असतात आणि ती असणारच आहेत. म्हणजे आपले जे संस्कृती रक्षक आहेत सगळ्याच स्तरांवरती काम करणारे, जे स्वतः काही गोष्टी डिक्लेअर करून मोकळे होतात. तर मला असं वाटतं, की आपल्याकडे व्यक्त तर होऊ द्या, त्याला काहीतरी म्हणू द्या. बरं काय होतं ना, व्यक्त होऊ द्या, त्याचा सिनेमा किंवा त्याची कलाकृती एकतर चालेल किंवा चालणार नाही. मग तुम्हाला जे बोचतंय, की नाही हे चुकीचं झालं. जर नाही चाललं, तर तुम्हाला त्यात समाधानही मिळेल कदाचित जाऊन. पण ती जी कलाकृती आहे किंवा त्यांनी जो काही म्हणायचा प्रयत्न केलाय, तो किमान थिएटरपर्यंत पोहोचू द्या. त्याला जे म्हणायचंय त्याला म्हणून तरी बघू द्या. मग त्याला तुम्ही विरोध करा. आणि तो जसा सिनेमा बनवून ते व्यक्त करतोय, तसंच तुमचीही त्याला विरोध करायची पद्धत तेवढीच संवेदनशील असायला पाहिजे. म्हणजे ती जर नसेल तर मग घोळ आहे आणि मला वाटतं आपल्याकडे तो जास्त प्रॉब्लेम आहे. लोक घाबरतात. म्हणजे भीती वाटतेच. निर्मात्यांना जास्त वाटते कारण त्याचा स्वतःच्या खिशातला पैसा लागलेला असतो. अरे बापरे! असं होणार आहे का? नको, नको. मग तो सीन काढून टाका. हे नॅचरली होत राहतं आपल्याकडे आणि त्याला काही पर्याय नाहीये. खूप कमी वेळा असे निर्माते मिळतात, की जे आपल्या पाठीशी उभे राहतात आणि म्हणतात, की "हे बोलायचंय ना, आपण बोलूयात." किंवा निर्मातेही बऱ्याचदा म्हणतात, "नाही, नाही, हे आपण टाकूच, यात काही फरक पडत नाही." सो त्यामुळे तसा बॅलन्स साधणं फार इम्पोर्टंट आहे. डेफिनिटली आणि आपण शेवटी एक व्यवसाय करतो, तर त्या व्यवसायात सगळ्यांना आपण दुखावू शकत नाही किंवा सगळ्यांना सुखातही ठेवू शकत नाही. तर त्यामुळे त्याचा तो बॅलन्स साधता आलं पाहिजे असं मला वाटतं. हो, ओव्हरऑल आता तू म्हटलं की सेन्सॉरशिप ऑलरेडी अनेक सेन्सॉरशिप तयार झाल्यात आपल्याकडे. ओव्हरऑल सेन्सॉरशिप जी आहे आपल्याकडे established censorship आहे, ती असावी की नसावी असा प्रियदर्शन जाधवनी पण प्रश्न विचारला. अच्छा. फिल्मला नुसतं सर्टिफिकेट पुरेसं नाही का? असं त्यांचं नाही आता फिल्मलाही सर्टिफिकेट देताना बऱ्याच अटी आहेत. म्हणजे आपल्या सेन्सॉर बोर्डाने घालून दिलेल्या अटी सुद्धा खूप आहेत. काही शिव्या आहेत, काही शब्द आहेत, जातीचे उच्चार किंवा असे. आता माझा एक सिनेमा होता क्षणभर विश्रांती. त्याच्यामध्ये मी असं वाक्य लिहिलं होतं, की एक पात्र येतं आणि एक माणूस झाडांना पाणी घालतोय आणि तो त्याला असं येऊन म्हणतो, "ए माळी, मालक आहेत का?" तर जेव्हा सेन्सॉरचं स्क्रीनिंग झालं, तेव्हा मला असं विचारण्यात आलं, की तुम्ही जातीचा उल्लेख केलाय, माळी ह्या. तर मी म्हटलं, "मी जातीचा उल्लेख केलेला नाहीये. त्याला कामच म्हणजे त्याचं काम आहे ते आणि बागकाम करणारा माळी हे लहानपणापासून आम्हाला शिकवलेलं आहे. तर कोणीही माणूस बागेत जो कोणी काम करतोय, झाडं कापतोय, पाणी घालतोय, खत घालतोय, त्याला आपण माळी अशीच हाक मारणार." तर मी म्हटलं, की "मग असं करू का? ए बावळट" अशी हाक मारायला सांगू का? "नाही, नाही, मग ते अगदीच तुम्ही दुखावताय सेंटिमेंट्स." म्हटलं, "मग म्हणूनच मी दुखावत नाही, मी सन्मानाने ते वाक्य असं लिहिलेलं आहे." मग त्यावर खूप वाद झाला आणि मग ते असं म्हणाले, "तरी पण बघा ना कट करता आलं तर तुम्हाला." म्हटलं, "नाही, तरी पण मला कट करता येणार नाही." आणि मग ते वाक्य तसंच राहील. सो पण पण हेमंत हा हा एक छोटा इन्सिडेंट झाला. अनेक वेळेला विषयावरती खूप हो, आक्षेप घेतला जातो. हो, तर हो. तेव्हा ते आपण कसं डील करायचं? कारण कलाकार म्हणून अनेक गोष्टी अशा असतात, ज्या आपल्याला खूप पणे मांडायच्या असतात. आपण बोलताना एकमेकांशी बोलताना अनेक वेळेला शिव्या वापरतो. अनेक गोष्टींबद्दल आपण खूप वढाढ करतो. पण आपल्याला ते मांडता येत नाही काही-काही वेळेला आपल्या कलाकृतीत.
नाही, आता आपल्याकडे सुयश ना खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे अमेचर थिएटरला आपण आपल्याला काय म्हणायचंय ते म्हणू शकतो. आपण आता ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स आलेत, त्यावर आपण आपल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो. सो ज्यांना काहीतरी अशा पद्धतीचं म्हणायचंय, ज्यांच्यावर आत्तापर्यंत काही बंधनं आली असतील, तर मला असं वाटतं की ही काही माध्यम आहेत, ज्यातनं ती सगळी मंडळी व्यक्त होऊ शकतात. सो डेफिनेटली आणि व्यक्त होत राहिलं पाहिजे. ज्याला असं वाटतं की मला यावर काहीतरी म्हणायचं, तर त्याने ते म्हणत राहिलं पाहिजे. मी जरा वेळ ब्रेक घेतो, लोकांच्या कमेंट वाचतो. हो. तुझा आवाज मध्ये-मध्ये जातोय. दया ऑनलाईन आहे फेसबुक हां. वरती आणि त्याचं म्हणणं आहे की तुम्ही लय भारी कॉमेडी करता. भारी कॉमेडी करता. बरं. एव्हरी कॉइन हॅज टू साइड जसं सिया पाटील म्हणते. मला वाटतं बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. काहीही चुकीचं नाही. की दोघांनी मिळून इतिहासावर एक दोघांनी मिळून इतिहासावर मला वाटतंय बाकी खूप टाइमपास कमेंट आहे. हो. प्रियदर्शन जाधव यांच्या कमेंट्स रीड करा, असं मला एकाने म्हणलेलं आहे. कारण हो, प्रियदर्शन ते जाधव जेवून खूप येतायत असं म्हटले मध्ये ते बंद झालंय का वगैरे हां, जेवण झालं का वगैरे ते विचारतायत. आत्ता ते घरी बहुतेक खूप जॉली मूडमध्ये आहेत. आणि ते जॉली नसल्यामुळे त्यांना खूप उद्योग सुचतायत. तर प्रियदर्शनजी तुम्ही जेवून या. जेवता-जेवता हा संवाद तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि मी तुमच्याशी गप्पा मारणारच आहे. मध्ये ते रुसलेही. चैत्रालीला ते असं हो, म्हणाले, की "चैत्राली मी जातो, हे आपल्याशी गप्पाच मारत नाहीयेत" वगैरे. गप्पाच मारत नाहीये. हं. तर हे सगळं मजेचा भाग पण आज पण तू येणार आहेस म्हणून मी एक खूप इंटरेस्टिंग शॉट करून आलोय. हं. तर हे जे आहे तुझ्या आयुष्यातलं अशोक सराफ यांच्यावर तुझे प्रेम आहे तुझ्या ते काय आहे ते मला जाणून घ्यायचं एक अनेक वर्षांपासून. कारण मी तुला अनेकदा अशोक मामांसारखं वागताना पाहिलंय, त्यांच्या अभिनयाची नक्कल करताना पाहिलंय. पण तुझ्यावर खूप इम्पॅक्ट आहे अशोक मामांचा असं मला त्यांचा अभिनय बघताना सुद्धा जाणवतो. काय आहे हे? नाही, नाही. आता काय आपल्यामध्ये म्हणून बोलताना त्यांची नक्कल करणं हा वेगळा विषय आहे. म्हणजे ते ठीक आहे. त्या सगळ्या म्हणजे त्याचा प्रभाव सगळ्यांवरच आहे. माझ्या काय महाराष्ट्रातल्या अनेक प्रेक्षकांवरती आहे. आता हे व्याख्या, विख्खी, वुख्खू हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. प्रत्येक मराठी प्रेक्षकाला माहिती आहे किंवा बनवा-बनवीतले विनोद असतील, त्यांचे सर्वच विनोद म्हणजे अशोक मामांचा प्रभाव हा संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीवर आणि मराठी प्रेक्षकांवर आहे. तो कोणीही पुसू शकत नाही. त्यामुळे आपण सगळेच त्यांचे फॅन्स आहोत. पण माझ्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट अशी आहे, की माझे बाबा त्यांचे प्रचंड मोठे फॅन आहेत आणि मी लहान असताना बाबांनी एक व्ही-एच-एस प्लेयर घेतला होता आणि तेव्हा तो अगदीच व्ही-एच-एस ज्या कॅसेट होत्या व्हिडिओ कॅसेट्स आणि व्ही-एच-एस तेव्हा ते अगदीच नवीन-नवीन होतं आणि माझ्या वडिलांनी मी अशोक सराफ यांचे त्या काळातले सर्व सिनेमे पाहिलेले आहेत. कारण माझ्या बाबांनी ते पाहिले. आणि ते सिनेमे बघत मी मोठा झालोय. ते काम बघत मी मोठा झालोय. आणि मी संपूर्ण माझं 1ली ते 10वी हे शिक्षण कोकणात झालं. त्यामुळे मला काही कुठल्या आंतरशालेय स्पर्धा नव्हत्या किंवा काही नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी बघणं, शिकणं किंवा मनोरंजन ही व्याख्या तीच होती. व्ही-एच-एस वरती आपण काय बघतो. आणि त्याच्यामध्ये अशोक मामांचे इतके सिनेमे बघितले आणि म्हणजे मी तर त्यांचा एक खूप मोठा फॅन आहेच. पण तो प्रभाव आहे आणि मला असं वाटतं, की माझ्यावर झालेली ती म्हणजे मला मिळालेली ती शिकवण आहे किंवा आता अशोक मामांबरोबर मी कामही केलं 3 सिनेमांमध्ये. त्या सगळ्यामधला अनुभव असा आहे, की एकदा आंधळी कोशिंबीर या सिनेमाचं शूट चालू होतं आणि एक सीन शूट होत होता. मी आणि वंदना गुप्ते यांचा सीन होता आणि आम्ही दोघं चालत येतो. चालत आमची बोलणी होतात, जे काही होतं ते आणि वंदना गुप्ते निघून जातात आणि माझं एक वाक्य होतं त्या गेल्यानंतर. आणि "का आलो मी या घरात?" असं ते वाक्य होतं आणि मी ते घेतलं, की त्या गेल्यानंतर "का आलो मी या घरात?" तर अशोक मामा मॉनिटरवर बसले होते आणि अशोक मामा मला असं म्हणाले, की "ओके झालं का तुझं?" तर मी म्हटलं, की "हां, मामा." अ, "एकदा आदित्यला विचार." आदित्य आमचा डिरेक्टर. "एकदा आदित्यला विचार, की परत करता येईल का?" म्हटलं, "का हो मामा, नाही बरं वाटलं का?" "अरे, ते शेवटचं वाक्य आहे. तो म्हणजे ते सगळं होतं, ती गेली, त्याच्यानंतर तुझं वाक्य फार महत्वाचं आहे. तर ते त्याला लय दे, लय."
प्रत्येक वाक्याला लय असेल तर ते मराठी प्रेक्षकाच्या लक्षात राहतं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की गाणं आपण गुणगुणतो, चाल गुणगुणतो, वाक्यही गुणगुणता आली पाहिजेत. हे अशोक मामांनी शिकवलं आणि मला त्यांनी सांगितलं, "त्याला एक चाल दे, त्या वाक्याला." आणि मग मी त्याला एक चाल दिली आणि ते म्हणाले, "हां, आता बरं झालं." असं ते म्हणाले. सो हे इतकं जवळनं शिकायला मिळालंय ना आणि चाल दिलीस तू. इथे बऱ्याच जणांना त्याचं लाईव्ह प्रात्यक्षिक बघायला नाही ते असं होतं, की "का आलो मी या घरात?" असं वाक्य होतं. ते मी असं घेतलं, की "का आलो मी या घरात?" असं ते असं असं झालं पुढे ते. गोव्यात तू ब्रिलियंट कॉमेडी अभिनेता आहेस आणि अनेक वेळेला म्हणजे उभय टू मध्ये असेल किंवा अनेक तुझे चित्रपट अनेक वेळेला खूप कॉमेडी रोल करायला प्राधान्य दिलंय किंवा तुझ्या पूर्वी अनेक वेळेला कॉमेडी रोल झाले असं आपण म्हणतो. पण मी तुला त्या आधी बघितलंय काही खूप सिरियस रोल तुझा आवाज मध्ये-मध्ये मला ब्रेक होतोय सूर्या. आता काही खूप कमालीच्या भूमिका केल्यात ज्या कॉमेडी नाही आहेत, ज्या खूप इंटेन्स आहेत, खूप विषयावरती केल्या गेल्या. बाप जन्म नावाची एक एकांकिका मला तुझं काम आवडायचं आणि मी तुला आज पण सांगितलं. तर अशा पद्धतीचा काही सिनेमा किंवा अशा पद्धतीचं काही नाटक तुझ्याकडनं तुला करावंसं वाटतंय का? कारण तू खूप कॉमेडी कॉमेडी किंवा विनोदी अंगाने गोष्टी डोळ्यासमोर आणतो. पण त्यातली एक जी सेन्सिटिव्ह साईड आहे ती 1 मिनिट थांब जरा नेटवर्क गेल्यामुळे मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम मला वाटतं Instagram वरचं नेटवर्क गेलंय. नाही तर दिसतंय? Instagram वरनं जरा पण आवाज येत नाही. बोल आता काहीतरी